सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करून रक्कम वसुलीच्या नोटिसा बँकेच्या तत्कालीन 32 संचालकांसह 3 अधिकाऱ्यांना बजावण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर आता सत्ताधारी भाजपने ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे पुत्र आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना लक्ष्य बनविले आहे। त्याचाच भाग म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील हे अध्यक्ष असलेल्या सदाशिवनगरच्या शंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालकपद का रद्द करू नये अशी कारणे दाखवा नोटीस प्रादेशिक सहसंचालक प्रकाश आष्टेकर यांनी बजावली आहे। या नोटिशीवर येत्या 6 जानेवारी रोजी स्वतः उपस्थित राहून लेखी अथवा तोंडी म्हणणे सादर करण्याच्या सूचना आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना देण्यात आल्या आहेत। यावरून सत्ताधारी भाजपने मोहिते पाटील कुटुंबियांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येते। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित केलेल्या तत्कालीन 32 संचालकांसह इतर 3 अधिकाऱ्यांना 238 कोटी 43 लाख रुपयांच्या व्याज व दंडासह वसुलीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत। यातून कर्जाची मुद्दल, व्याज आणि दंड मिळून सुमारे 1103 कोटींपर्यंत वसुली होऊ शकते। यात विजयसिंह मोहिते पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यासह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल, मोहोळचे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते माजी आमदार राजन पाटील अनगरकर, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार संजय शिंदे, एसटी महामंडळाचे दिवंगत माजी अध्यक्ष सुधाकर परिचारक, त्यांचे वारसदार माजी आमदार दीपक साळुंके ही नेते मंडळी अडकली आहेत।